शुभांगी सरोदे पुरी गोसावी जळगाव जिल्ह्यातील निमखेडी गावात गुढीपाडव्याच्या सणादिवशी आपल्या पतीनं कौटुंबिक व अनैतिक संशयातून धारदार शस्त्रानं वार करत तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दीपाली नितीन सोनवणे वय वर्ष 28 राहणार निमखेडी जिल्हा जळगाव असं विवाहित महिलेचं नाव आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पत्नी दीपाली सोनवणे व पती नितीन विजय सोनवणे वय वर्ष 35 हे आपली 2 मुलं व 1 मुलीसह वास्तव्यास होते। पती नितीन सोनवणे हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। मागील काही दिवसांपासून बाह्य अनैतिक संबंध तसेच कौटुंबिक वादातून या दोघांची नेहमीच भांडणं होत होती। पाडव्याच्या सणादिवशीही दीपाली आणि नितीन या दोघांमध्ये भर दुपारी 3च्या सुमारास झालेल्या वादातून संतापलेल्या पती नितीन सोनवणे यांनी धारदार शस्त्राने आपल्या पत्नीच्या पोटावर मानेवर सपासप वार केले। या दीपाली सोनवणे गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपी पती नितीन स्वतःहून जळगाव पोलीस ठाण्यात हजर झाला। मृत महिलेच्या पश्चात 2 मुलं आणि 1 मुलगी असा परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.